मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी पैशांच्या ज्या काही समस्या आपल्या आयुष्यात सुरू आहेत, या पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी, आपल्याला जेवढा पैसा हवा आहे हा आकर्षित करण्यासाठी, जे काही दारिद्र्य गरिबी आपल्या घरात साठलेली आहे ती कुठेतरी कमी करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असतं मी श्रीमंत असावं, माझ्या घरात पैसा असावा, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा खिसा कायम पैशांनी भरून राहावा. पण बऱ्याच वेळा असं होत नाही. कितीही कमावले तरी पैसे उरत नाही, पैसे पुरत नाही. किती पण कष्ट केले, किती पण मेहनत केली तरी आपली प्रगती होत नाही. प्रत्येक महिलेला, प्रत्येक बाईला वाटत असतं माझा पती जे काही कमावून आणतोय, माझा मुलगा किंवा मुलगी जे काही कमावून आणतीये त्यात यश मिळावं. जो पैसा माझ्या घरात येतोय त्या पैशाला पुरवठा असावा. बघा, त्यासाठी हा एक उपाय तुम्हाला मी जो सांगणार आहे हा आठवड्यातील कुठल्याही वारी तुम्ही करू शकता. गुरुवार असेल, शुक्रवार असेल, शनिवार असेल किंवा मंगळवार असेल, जो दिवस तुमच्यासाठी तुम्हाला योग्य वाटतोय त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे तांब्याचा कळश, छोटा मोठा कसाही, जसा तुमच्या घरात असेल तसा. आता मी थोडासा मोठा घेतलेला आहे, माझ्याकडे मोठा आहे. तुमच्याकडे छोटा असेल तुम्ही छोटा घ्या, जसा असेल तसा, पण तांब्याचाच कळश घ्या. कारण या धातूतून तुम्हाला या उपायासाठी जे मिळणार आहे ते दुसऱ्या धातूतून मिळणार नाही. म्हणून तांब्याची एक छान अशी एक छोटासा हा तांब्या कळश तुम्हाला घ्यायचा आहे. सगळ्यात पहिले याच्यामध्ये शुद्ध पिण्यायोग्य असणारं पाणी घालायचं आहे. हा तांब्या अर्धा भरेल, पूर्ण भरेल, तुम्हाला जसं तसं तुम्हाला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता पाण्यासोबत तुम्हाला यामध्ये घालायचं आहे थोडंसं गंगाजल. गंगेचं जे जल असतं, एक झाकण, एक बॉटल पण तुम्ही पूर्ण टाकली याच्यामध्ये तरीही चालेल. थोडं गंगाजल घाला, थोडंसं याच्यामध्ये गुलाबजल घाला, अर्धा चमचा हळद घाला, अर्धा चमचा याच्यामध्ये कुंकू घाला, थोडंसं चंदन, पिवळं चंदन असतं आपलं जे, हे पिवळं चंदन घाला, थोडी बडीशोप, कच्ची बडीशोप जो असते ती घाला, थोडंसं याच्यामध्ये हे अक्षदा म्हणजे तांदूळ घाला, पिवळी जी मोहरी आपल्या घरामध्ये असते ती घाला, एक सिक्का घाला, एक सुपारी घाला, एक छान पिवळं किंवा लाल फूल घाला. आणि शेवटी याच्यामध्ये बघा, फूल वगैरे घालून झालं की शेवटी याच्यामध्ये एक किंचित अत्तर, गुलाब अत्तर असेल, मोगरा असेल, चमेली असेल, कुठलंही थोडंसं अत्तर घाला. आता सगळं कलशामध्ये तांब्यामध्ये घातल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये सगळ्यात आधी तुमचा चेहरा बघायचा आहे, तुमचं प्रतिबिंब बघायचं आहे. बघा, सहज यामध्ये माझं प्रतिबिंब मला दिसते. तुमचा चेहरा, तुमचं प्रतिबिंब बघून तुम्हाला माता लक्ष्मीला आवाहन करायचं आहे. माता लक्ष्मी, माझ्या घरात अखंड वास कर, माझ्या घरात असणाऱ्या गरिबीचा, दारिद्र्याचा नाश कर, माझ्या घरात जे काही धन संपत्ती येते त्यामध्ये वाढ होऊ दे, माझ्या घराची प्रगती होऊ दे, माझ्या घरात पैसा टिकू दे, अशी मनोमन तुम्हाला प्रार्थना करायची आहे, विनवणी करायची आहे. हे सगळं करून झालं की त्यानंतर तुम्हाला हा तांब्याचा कळश आपल्या देवघरात जिथे माता लक्ष्मीची मूर्ती, फोटो, प्रतिमा ठेवलेला आहे तिथे हा तांब्याचा कळश तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे. हे जे तुम्ही म्हणजे कळश जे ठेवलेलं आहे त्यामध्ये उजव्या हाताची 3 बोटं बुडवायची आहेत. हा माझा उजवा हात आहे. या उजव्या हाताची 3 बोटं तुम्हाला त्या पाण्यामध्ये बुडवायची आहेत, त्या तीर्थामध्ये बुडवायच्या आहेत. आणि 108 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. प्रत्येकाला कमलात्मक मंत्र येत असेल, यूट्यूबला, गुगलवरती सहज मिळेल. 3 वेळा फक्त ही 3 बोटं त्याच्यामध्ये टाका, 3 बोटं पाण्यामध्ये टाका आणि 108 वेळा कमलात्मक मंत्र म्हणा. आता एवढं केल्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे, छोटं मोठं तुम्हाला जसं जमेल तसं. आता मी तुम्हाला हे कापड दाखवतेय. हे कापड याच्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे. हे कापड असं लाल कापड घ्याल, ते थोडं मोठं घ्या. हा तांब्या पूर्ण त्यामध्ये झाकला पाहिजे असं देवघराच्या समोर हे कापड तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. यानंतर बघा, यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर पूर्ण 24 तास पूर्ण झाले म्हणजे आज हा आत्ता उपाय केला, यानंतर पुढचे 24 तासाचे अजून काही तास झाले तरीही चालते, पण 24 तास उलटून गेले की हे कापड त्याच्यावरून काढायचं
आता सिद्ध झालेलं हे तीर्थ, लक्ष्मीचं प्रतीक असणारं हे तीर्थ तुम्हाला कुठल्याही एखाद्या फुलाने, कुठलंही घरात किंवा आजूबाजूला असेल ते फूल घ्या, त्या फुलाने घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायचं आहे. तिजोरीवर थोडंफार सोनं, पैसे कपाटात ठेवताय त्याच्यावर, सगळ्या ठिकाणी तुम्हाला हे तीर्थ थोडं 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 शिंपडायचं आहे. शेवटी तुम्हाला हे तीर्थ घराच्या उंबरठ्यावर शिंपडायचं आहे. घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल, जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल, पिंपळाच्या झाडामध्ये बघा, पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्म, विष्णू, महेश या देवांचा वास असतो. पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा सास असतो. पिंपळाच्या झाडावरती 33 कोटी देवांचा वास असतो. त्यामुळे सिद्ध असणाऱ्या या झाडाजवळ हे तीर्थ घेऊन जायचं आहे. दोनही हाताने हे कळशात असणारं तीर्थ पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. तुमची मनोकामना, इच्छा पिंपळाच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे. माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे. जिथे हे तीर्थ ओतलेलं आहे, अर्पण केलेलं आहे, तिथे थोडीशी जी माती असेल, त्या पिंपळाच्या झाडाखाली जी माती असेल ती तिथून उचलून आपल्या घरी आणायची आहे. आता ही पिंपळाच्या झाडाखालून जे तीर्थ अर्पण केलेली माती आहे, ही तुम्हाला घरी आणून एका लाल कापडात बांधायची आहे. छोटं मोठं जसं असेल तसं कापड घ्या, त्या कापडात ती माती टाका, कापडाला गाठ मारा आणि ही जी माती आहे ही तुमच्या कपाटामध्ये, जिथे तुमचं कपाट आहे, जिथे तुम्ही सोनं, पैसे जे काही ठेवताय थोडंफार, त्यामध्ये तुम्हाला ही माती ठेवायची आहे. आता बघा, ही माती तुम्हाला तोपर्यंत तिथे ठेवायची आहे जोपर्यंत तुम्हाला लक्ष्मी हवी आहे. तुम्ही वर्षभर ठेवा, तुम्ही 10 वर्ष ठेवा, काहीच अडचण नाही. तुम्हाला यातून नेहमीच तुमच्या घरात सकारात्मकता जाणवेल. घरात कायम लक्ष्मीचा वास राहील. घरात जे लोक करते कमावते आहेत त्यांना नशिबाची साथ मिळत राहील. घरामध्ये धन, प्राप्ती हे सगळं काही भरीस राहील. घरामध्ये कधीही खूप गरिबीची, याच्या त्याच्याकडनं आपण जे पैसे मागतोय, कर्ज काढतोय, ती वेळ येणार नाही. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे, पण धनप्राप्तीचा हा खास उपाय आहे. शक्य असेल तर गुरुवार, शुक्रवार, मंगळवार करा. तुम्हाला यात, कारण हे तीनही वार लक्ष्मी प्राप्तीसाठी सिद्ध असणारे वार आहेत. नाही तर एरवी कुठल्याही वारी तुम्ही करू शकता. खूप साधा आणि खूप सोपा उपाय आहे बघा. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.